नंतर 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. वैतरणा बॉईज स्वामी 11 फणसपाडा. आपण जर मॅचचा आनंद घेत असतील घर बसल्या प्रोलिंग स्पोर्ट्सवर तर आपल्यासाठी सूचना आहे की तुम्ही बरोबर या ठिकाणी उद्याच्या दिवसात टायमावर वेळेवर या. विनंती करेन नयन किनी आपण यायचं आहे आणि तुषार किनी यांना विनंती करेन आपण या आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पहिलाच बॉल या ठिकाणी यश चौधरीचा अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळाला. साहिल चाफकेला आपण पाहत आहेत या वेळा ऑन साईडला त्या रेंज मध्ये आला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फार कमी खेळाडू अशा पद्धतीने पाहायला मिळतात की वेट अँड वॉच करून खेळत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. फोर्स केलं होतं या बॉलला. फोरआर्मचा चांगला वापर केला. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. खूप चांगला फटका. फुलटॉस बॉलला थारा नाही आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. या आपण चेक करूया. रेफर केले गेले. बिमर आहे की नाही कमरेच्या वरती हा प्ले केला होता का बॉल. परंतु या बॉलवर काय आलंय. षटकार. चौकार. चौकार. या रितेश किनी या आपण लाजू नका. आपला सन्मान होणं साहजिकच आहे कारण एक चांगले खेळाडू. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. चौकार येतोय. पुन्हा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर डीपमध्ये ज्या वेळेला आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून गेला. रावळेचे काही प्रेक्षक राजे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आय थिंक सो हर्षल यांच्यासाठी हा चेंडू निघून गेला होता स्वागतासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेले. 17. आपण सन्मान करणार आहोत रितेश किनी यांचा. चांगला बॉल. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आणि भन्नाट वेग. हार्डलक रितेश. परंतु चांगला खेळ आपण जरूर दाखवला. तुषार व्हेरी नाईस बॅटिंग बट हार्डलक. हे आयोजक सुद्धा आहेत शिवनेरी चषकाचे. डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपण सातत्याने पाहतो. विनायक किनी यांना आपण पाहू शकतात. अनिल किनी यांना आपण पाहतायत. ही संपूर्ण टीम मात्र नेहमीच शिवनेरी चषकाचे आयोजक राहिलेत. शुभमजी पाध्यसाहेब त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. ऑन साईडला हुक केलंय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. क्लास. साहिल चाफकेच्या बॅटमधून खणखणीत झन्नाटेदार हा षटकार. नयन किनी कॅप्चर करत असताना चांगला दिवस राहिला होता परंतु हार्डलक नयन. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. 23 धावा. 23.
ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्वप्नीलचा चांगला बॅकअप मिळतोय आणि एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर श्री जागमाता रावळे या टीमची 24 या धावसंख्येवर 24 धावा झालेत. ओपन टीम उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धू आमच्यापर्यंत पोहोचवतील कोणकोणते संघ आहेत, कोणत्या नावाने खेळतील, मात्र कोणते खेळाडू कोणत्या संघात खेळतील याचं नेम नाहीये. उद्या आल्यानंतर आपल्याला समजेल. 25 धावा झाले 25. दुसऱ्या षटकातील आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. अव्वेला ऑन साईडला हुक केलंय. प्रथम येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. साहिल गॉन. बाद 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. बॅटर थोडंसं वॉर्मअप करत जायचं आहे. हार्दिक गेल्या मॅचमध्ये जबरदस्त अतिशय चांगली इनिंग साकारली गेली होती. निहिल किनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांचे पिताश्री हरेश्वर किनी या मॅचचा आनंद समोरच्या स्टँडमधून घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट हाताळलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज सुपुत्राला घडवण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक पिताला अभिमान असतो की जेव्हा तो चांगलं क्रिकेट खेळतो, कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो, त्यावेळेला अभिमान बाळगला जातो आणि तेच केलं आत्तापर्यंत. फार कमी वेळेत कमी वयामध्ये ओपन टीममधून ताई पॅकर्सने लक्ष केंद्रित केलं. अनिकेत राऊत अँड ऑल टीम. फुल टॉस बॉल ऑन साईडला आणि त्यांच्या पिताश्रींच्या सन्मानासाठी षटकार 6. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार. गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप चा फटका पाहायला मिळाला. 6 धावांकरता संघाची धावसंख्या 31ला 1. हा चेंडू आपण पाहिला तर बाउन्स मिळाला. खूपच डोक्याच्या वरून होता चेंडू आणि त्यामुळे मात्र अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेले. हा बॉल आपण पाहिला पुन्हा एकदा. लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. लाईन व्यवस्थित नव्हती आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. राऊंड द विकेटने साहिल गोलंदाजी करताना संघाची धावसंख्या 33. मात्र जबरदस्त प्रहार केलाय. इंटेलिजंट क्रिकेट. हुशारीचं क्रिकेट खेळत असताना चेंडूला पाहिलं, न्याहाळलं आणि सरळ निघून जातोय. 6 धावांकरता षटकार.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6+1 7 रन मिळतील. संघाची धावसंख्या 40. खूप महाग षटक आतापर्यंत एक्सपेन्सिव्ह ओव्हर राहिलेले आहे. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी देत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 40. या धावसंख्येवर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र खिचून मारलाय पिकअप शॉट. फ्री हिटच्या बॉलवर षटकार. हीच ताकद आहे, हीच ओळख आहे. रोलिंग स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन हे सुद्धा एन्जॉय करत असतील, कारण इतर वेळेला ते ग्रामीण भागात जास्तीत जास्त वर्क करत नाहीत, परंतु जेव्हा वेडीच्या मैदानात येतात त्या वेळेला काहीतरी बघण्यासारखं असतं. आणि या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दबाव जरूर साहिलच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. सार्थ खूप चांगली गुणलेखकाची भूमिका बजावत असताना सार्थ भोईर 47. पंढरी भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सातचे पिताश्री यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. प्रथम चांगली फिल्डिंग प्रथमची राहिले. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49. 49 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र खराब फिल्डिंग. 4 रन मिळतील. चुकीला माफी नाही. यश चौधरी सारख्या फिल्डर करून अशा प्रकारची अपेक्षा मात्र नव्हती, परंतु इथे थोडंसं फंबल झाले आणि चौकार मिळाला डीप मिड विकेटला. या 4 धावेने संघाची धावसंख्या 53. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. आतापर्यंत हार्दिकने मात्र आपण पाहिलं तर एक सुद्धा बॉल खेळलेला नाहीये. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पाठीमागे निघून जातोय. ऋषिकेश त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 54. 54ला 1. चांगलं आयोजन नियोजन SP बॉईज ट्रॉफी 2025चं हिरवळ मैदान. आणि या हिरवळ मैदानात खेळण्याची एक वेगळीच मजा. आमच्या लाडक्या खेळाडूंना ऑन साईडला काय फटका खेळलाय. क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 60 धावा. धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 धावांचं हे एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. उलटॉस बॉल. अमित पाटील अण्णाच्या गोलंदाजीवर सुद्धा अटॅक. मी थांबणार नाहीये. षटकार. 6 धावा. बेचाळीस धावांची एक जबरदस्त इनिंग आतापर्यंत साकारत असताना पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट. 66 धावा तब्बल सांघिक धावसंख्या. इथून फुलटॉस बॉल. खेळाडू प्रेक्षक बनतोय, प्रेक्षक खेळाडू बनतोय. काय बॅटिंग केले आतापर्यंत. षटकार. बॅटिंग टायमिंगचा बेताज. 2 धावा अर्धशतकापासून दूर.
अमित पाटीलांनाचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत ऑन साईडला जरूर खेळला गेले. फुल टॉस बॉल होता. एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत अशा प्रकारे 50 धावा कंप्लीट होत असताना जोरदार टाळ्यांचा गजर. बाट दाखवायचे चौबाजूने नेहिल किनी. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक इनिंग बाय नेहिल हरेश्वर किनी. क्लास रावळेचा ब्रँड आहे. 4 डॉट 2 सिंगल, 2 वेळा सिंगल, 2 वेळा दुहेरी आणि 2 फोर आणि 6 षटकार. क्या बात आहे. 13 बॉलमध्ये 50 धावांची एक जबरदस्त इनिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ऑन दी टोस खेळलाय. काय फटका आहे. लाजवाब. इनक्रेडिबल. माइंड ब्लोइंग शॉट. 6. बॉल मात्र फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. ताई पॅकर्स टीम मधून खेळताना निखिल जाधवने गोरेगावचा वंडर बॉय, एकंदरीत आपण पाहिलात गिरगावचा वंडर बॉयने जी बॅटिंग केली होती तशाच पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. आपण पाहू शकाल यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलाय. गॅप आहे. दीपेश चौधरी एक हरहुन्नरी खेळाडू. वॉट अ फिल्डिंग. ग्रेट थ्रो. काय जबरदस्त फिल्डिंग सुपर पाहायला मिळाली रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये. मात्र ह्या वेळेला 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 89 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळाल्या. 90 धावांचं लक्ष. काय नेहिल किनीची बॅटिंग बहरली गेली. 65 धावा 16 बॉलमध्ये. जसं सर्वेश शेल्लारने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती इथे 16 बॉल 65 धावा. ग्रेट ग्रेट बॅटिंग. 8 षटकार 2 चौकार. एक वेळा तिहेरी. सगळे कॉलम मात्र यावेळेला भरत असताना पाहायला मिळत आहे. 4 डॉट जरूर आले. 2 वेळा सिंगल आली. 2 वेळा दुहेरी. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतायत एक चांगली इनिंग टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतोय नेहिल किनीसाठी. ग्रेट ग्रेट बॅटिंग. मॅग्निफिसेंट इनिंग आपण पाहू शकतायत. सगळेजण ॲप्रिसिएशन करतायत. करायला हवं. आणि इथून 90 धावांचं लक्ष 24 बॉलमध्ये. 90 रन्स फ्रॉम 24 बॉल. 24 बॉलमध्ये 90. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं या आपण आवाज ऐकणार आहोत या शेवटच्या इनिंगमध्ये आमचे साथी समालोचक आदरणीय प्रशांतजी आदवडे सरांचा. धन्यवाद.
द्वारा और इन्होंने 65 रन बनाए, शानदार प्रदर्शन। अब फिलहाल गेंदबाजी करे गेंदबाज निहिल, ऑलराउंडर खिलाड़ी है, सामने बल्लेबाज यश चौधरी, अमित नॉस्ट्रेकरियन पर। टप्पा खाते गेंद थोड़ा सा नीचे रही, आंसर पर गेंद को पुल करना चाह रहे थे बैटर यश, बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, बिंदी गेंद के साथ नील ने आगाज किया है आज के दिन का ये आखिरी मुकाबला। और बढ़िया वेरिएशन, टप्पा खाते थोड़ा ऑफ टप के बाहर गेंद चली गई है। इस बार ऑफसाइड पर खेलने का प्रयास जरूर किया गया यश द्वारा, लेकिन गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ब्रंटन गेंदबाजी कर नील और यश चौधरी एक काबिलियत वाले खिलाड़ी। दूसरी तरफ अमित जिन्होंने पिछले मैच में दुबारा बल्लेबाजी की थी। टाइम आपको ज़्यादा नहीं लेना है, फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं। लेफ्ट हैंडर बल्लेबाज यश को यहाँ से दुबारा बल्लेबाजी करने की ज़रूरत है। नहीं 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 नहीं, इस बार ज़्यादा पीछे चले गए थे और शफल भी हुए, क्रीज के गहरे में जाके गेंद को लॉन्ग लेग बॉर्डर की तरफ खेलना चाह रहे थे। 3 बिंदी गेंदे, 90 रनों का टारगेट है। अगर टारगेट बढ़ाना है तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करना पड़ेगा, तब जाकर आपका टारगेट पूरा होगा, नहीं तो सामने रनों का अंबार आपके सामने। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन आपको मिलेगा सिंगल के साथ। खाता खुला यश का, 4 गेंदों में 1 रन। टीम मीटिंग आता करणार नाही आहेत, इथून फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे दोन्ही संघांना। एखादा बॅट्समन आउट झाला तर लगेच दुसरा बॅट्समन तुम्हाला पाठवायचा, तो तयार ठेवा तुमचे 2 ऑप्शन। दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये बदल करायचा आहे, त्यासाठी कर्णधार तुमच्याकडे आहे। टीम मीटिंग होणार नाही याची काळजी घ्या। नील का बहुत ही बढ़िया ओवर, सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, गति परिवर्तन किया गया था, उसके ऊपर हमला और अन्ना के बल्ले से शानदार सिक्सर। वेरिएशन करना चाह रहे थे, गति परिवर्तन किया गया, लेकिन ज्यादा छोटी गेंद बैकफुट पर बल्लेबाज इंतजार कर रहे थे। एक छोटा सा पॉज लिया और गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर डिस्पैच किया गया। वाइड बॉल, अब 2 गेंदे ही बचे थे, मतलब पिछली गेंद पर चक्का, या आखिरी गेंद है तो आखिरी गेंद पर कंट्रोल खो दिया। कुछ ज्यादा करने की कोशिश करते हुए इस वक्त नहीं। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के 5 गेंदों का खेल हुआ है। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। नील गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद। आखिरी गेंद पर आपको सिंगल मिलेगा। स्कोर कुल मिलाकर 9 रन। टीम मीटिंग करू नका, कॅप्टन आहे, सरळ चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचा आहे, बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवर राहतील। ज्याला गोलंदाजी करायचे तो बॉलिंग मार्कवरती येईल, 9 धाबलकावरती, वेळ जास्त घेऊ नका, बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती थांबा। पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। 90 धाबांचा पाठलाग, 18 चेंडू 81 धाबांची आवश्यकता असताना नीलनं जशी बॅटिंग केली तो आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळाला। तोच आत्मविश्वास नीलच्या गोलंदाजीमध्ये होता। एक षटकाराला तिथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, तिथे त्याच्यावरती आला। बाकी आपण या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने केले। धावसंख्या 9। उद्या या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फायनल असेल। SP बॉयज ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम। विपुल आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी अमित 7 वरती बॅटिंग करतोय। नागावे विलेज एंड से गेंदबाजी विपुल द्वारा। स्कोर 9 पर नन। ऑन सेट पर लॉन्ग ऑन डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है। काउ कॉर्नर, डीप स्क्वायर लेग, एक फाइन लेग। ऑफ सेट पर 10 मैन कवर। सुंदर गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी। इस बार डाउन द ग्राउंड छक्का जड़ने का प्रयास जरूर किया गया था। बीट हुए बल्लेबाज चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। इस ओवर में या इससे पहले जो ओवर था जिसमें 3 गेंदें बिंदे, अभी तक 4 बिंदी गेंदें आई हैं। स्टार्ट तो विपुल ने बहुत ही बढ़िया किया है और एक बेहतर लाइन, बहुत अच्छी गेंद, स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास। 1 रन के ऊपर निर्भर। यश अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं। 10 रनों की साझेदारी 8 गेंदों में, लेकिन आपको बनाने हैं 90। तो आपका स्ट्राइक रेट अगर 100 का होगा, 200 का होगा तो भी फायदा नहीं है। स्ट्राइक रेट बेहतर करने की जरूरत होगी दोनों बैटर को। 200 का स्ट्राइक रेट इस वक्त अमित का और यश की अगर बात करें तो उनका स्ट्राइक रेट आप देख सकते हैं 4 गेंदों में 1 है।
तो बड़ा स्ट्रोक खेलने का पूरा प्रयास करेंगे इस वक्त यश चौधरी। पुल किया, सुंदर स्ट्रोक और स्ट्राइक रेट को बेहतर करने की कोशिश। जो करे अपनी मनोकामना पूरी वो है यश चौधरी। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। आज या स्पर्धेकरता शहापूर या ठिकाणून आलेले आमचे मित्र जतीन सर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। जतीन भुयाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय SP शुभम पाध्ये यांच्या शुभ हस्ते। बघा प्रत्येक ठिकाणी शुभ आहे, शुभम शुभ हस्ते, आणि ते शुभ काम करण्याकरता सातत्याने जात असतात। त्यामुळे आज देखील एक मोठा अशा प्रकारचा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी घेतला आहे। 18 धाबा दापलकावरती, षटक क्रमांक 2, धाबांचा वेग वाढत नाहीये। जास्त वेळ घेणार नाही पण विपुल गोलंदाजी मार्कवरती। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, याचा अर्थ 14 चेंडूंचा काही शिल्लक आहे। अमित 4 चेंडूमध्ये 8। फटका दर्जेदार, चेंडू परत घेऊन या आणि शोधून षटकार। बघा हा फटका कशा पद्धतीने खेळवतो अमितनं। अकुट पद्धतीने चेंडू पूल केला, बॅटबॅकेच्या दिशेनं फटका चांगला या ठिकाणी सजवला आणि सांगितलंय जाण शोधून आणावा लागेल चेंडू पुन्हा एकदा। धावसंख्या 24। क्लीन बोल्ड, दांडी गोल केले, फलंदाज बाद। नवीन बॅटर मैदानावरती। धावसंख्या जर विचार केली तर इथे आहेत 23 धाबा दापलकावरती। अत्यंत सुंदर बुंद्यात टाकलेला चेंडू होता, मधली यष्टी वाकवले, यश मिळते गोलंदाज विपुलला। 90 धावांचा फटलाक या मॅच मध्ये नीलची सुंदर कामगिरी, शानदार बॅटिंग त्याने केली आणि त्यामुळे बघा सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय। जे जाकमाता रावळे संघ या मॅच मध्ये डॉमिनेट करत असताना पहिले षटक टाकलं तेव्हा 9 धावा आल्या, त्यानंतर विपुलच्या या षटकामध्ये 15 धावा। 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। टीम मीटिंग करू नका, मला एक कळत नाही टीम मीटिंग करायची तुम्हाला आवश्यकता तरी काय? टीम मीटिंग कोणाला करायची आहे? बॅट्समनना करायची आहे, त्यांना आवश्यकता असू शकते पण गोलंदाजांना इथे आवश्यकता नाहीये। तुमच्याकडे मोमेंटम आहे, तुमच्याकडे सगळं काय आहे, धावा इतक्या आहेत, बँक बॅलन्स इतका आहे। जे संकटात आहेत ते विचार करते, जे संकटात त्यांना विचार करण्याची आवश्यकता नाहीये। इमेजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चला सर्वजण आपापल्या जागेवरती। 24 धाबा एकाकडे चमूमध्ये 12 चेंडूचा काय शिल्लक आहे आणि आता इथे समीकरण बघितलं तर एक मोठं समीकरण आहे। 90 धाबांचा पाठलाग करायचा आहे। 24 धाबा धापलकावरती। इमेजचा पहिला चेंडू, डावखुऱ्या फलंदाजाचा शैलीदार फटका, रुबाबदार बॅटिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार। मोठी धावसंख्या, अकुट पद्धत चेंडू, त्यावरती खरपूस समाचार घेतला गेला, शानदार स्ट्रोक खेळला गेला। इथे बॅट्समन दाखल झाल्या मैदानावरती दिपेश नॉस्टेकर यांना आहे आणि त्यानंतर बॅटची कड घेतली का यश चौधरी आउट। नवीन बॅटर मैदानावरती येईल, विकेट। यश चौधरी यष्टीरक्षक चोख कामगिरी करत असताना, आपली भूमिका बजावत असताना बॅटची कड लागली होती, यशने मागे वळून पाहिलं, स्पाईन दिलं यष्टीरक्षकांना। स्माईल महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता आणि त्यानंतर बघा हे स्माईल येत असतं आणि तुम्हाला माहिती आहे आता मैदानावरती याचा परिणाम काय होणार आहे। जाकमाता रावळे संघानं अपसेट केलं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये। मध्ये कधी क्रिकेटच्या खेळामध्ये 8 संघ असतात, 10 संघ असतात, मग तेव्हा तुम्हाला तुम्ही जे या ठिकाणी भविष्यवाणी म्हणजे कधी कधी बीट लावली जाते, कोणता संघ आज जिंकेल, मग त्यामध्ये जाकमाता रावळे निश्चित नव्हता आजच्या 10 मध्ये। पण क्रिकेट असंच आहे, अनिश्चितता प्रचंड आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं तसं क्रिकेटमध्ये कधीच होत नाही। 30 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 60 धाबांची आवश्यकता 30 धाबा धाबालकावरती।
फटका दर्जेदार आहे, जाईल चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज या मैदानावरती पाठवलाय, त्याचा फायदा होतोय. साहिल मैदानावरती निहीलनं चांगली कामगिरी केली. धावसंख्या 36, 2 गडाच्या मोबदल्यामध्ये इमेश गोलंदाजी मार्कवरती. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये, सांगितले माझा झेल आहे. कौशिक नवीन बॅटर विजयाच्या उंबरठ्यावरती. आता सध्या आपण पाहू शकता श्री जाकमाता रावळे संघ एस पी कुठे आहेत बघा. एस पी स्पर्धेत शिल्पकार मैदानावरती धावसंख्या आपण पाहू शकता 36, 3 गडाच्या मोबदल्यामध्ये इमेश गोलंदाजी मार्कवरती. दीपेश नवीन बॅटर आहे, एका बाजूला कौशिक. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, वॉर्मअप करत मैदानावरती यायचंय. क्रिकेटमध्ये देखील वॉर्मअप करणारे खेळाडू आपण बघितलं, म्हणजे ते बॅट घेतात आणि मग आतमध्ये जात असताना तो पावलांचा वेग प्रचंड असतो. आपण अजून बघितलं नाही रबर बॉलर क्रिकेटमध्ये तशा प्रकारचे खेळाडू. डॉट बॉल, 7 चेंडू शिल्लक. घड्याळाची टिकटिक थांबणार नाहीये. 36 धाबा धापलकावरती. 36चा आकडा पण आला. 6-36. शेवटचा चेंडू या षटकातला. मला वाटतं लगेच गोलंदाजाकडे चेंडू दिला जाईल शेवटच्या षटकासाठी. तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल निहीलकडून. स्विंग एंड मिस. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 36 धावा धापलकावरती. 6-36 ची वेळ पण झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला लवकर, टीम मिटिंग करायची नाहीये. नो टीम मिटिंग, नो टीम मिटिंग. त्याला क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. शेवटचा षटक कोण टाकणार आहे? लवकर लवकर. नील आपल्याला पॉइंट लावून थांबायचं आहे, पॉइंटच्या दिशेला. नील तुम्ही क्षेत्ररक्षण थोडंसं बदलून ठेवा. वरती 6 चेंडू शिल्लक. पहिला सामना उद्या वैतंडा बॉईज. चांगलं काम केलं, थोडासा वेळ वाचवलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा धापलकावरती. 6-36 ची वेळ झाली. अरे ट्रेन बाबानो, ट्रेन. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका तर सुंदर आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. बॉल आहे का तुमच्याकडे? चाळीस. कॅमेरामॅन रेडी रहा. शिल्लक आहेत ते देखील बघूया. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलका दाबा 40. आई फटका सुंदर आहे पण उशीर झालाय. म्हणजे गाडी 6:36 ची आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही 6:37 ला पोहोचलात, तोपर्यंत ती गाडी निघून गेली. उशीर झाला. सध्या गाडी पालघरमध्ये आलेली नाहीये. मिस झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे का? एक चेंडू शिल्लक आहे. निहीलला विनंती आहे. निहील, आपण हा चेंडू समाप्त झाल्यानंतर बरोबर इथे यायचं आहे लगेच मॅनदेवाचा पुरस्कार घेण्याकरता. चैतन्य आमच्या बरोबर असतील. चैतन्य तुम्ही या इथे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे का? जाकमाता रावळे संघाने इतिहास घडवलेला. नील या सामन्यात 0 ठरतो आहे. नील तुम्ही इकडे या. सेलिब्रेशन आपण नंतर करूया, या लवकर. चैतन्य या ठिकाणी यायचंय. चैतन्याच्या शुभ हस्ते मॅनदेवाचा पुरस्कार लगेच दिला जाईल.
उद्या बरोबर 9:30 वाजता पुन्हा एकदा ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळणार आहे. 65 धाबांची धडकबाज खेळी, सूर सापडला आणि त्यानंतर या ठिकाणी गोलंदाजाचा अक्षरशः धूर काढला आज नियेल आणि मनासारखा खेळा. मनाचे राजे वेडी ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला मनोदेवाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. नील अभिनंदन, उद्याच्या सामन्याकरता तुम्हाला शुभेच्छा असतील. आज इथे आम्ही थांबतोय, उद्या परत एकदा प्रो लिंकच्या या यूट्यूब चॅनलवरती परत येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.